तर भावना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तिथं भावना आपण लर्न वेडिंग अल्बम डिझाईनचा काय जे काही सिरीज आहे ते आपण चालू केली, तर त्याचा आपला जो काही सेकंड व्हिडिओ आहे तो आपण घेऊन आलो आहे. तर नक्कीच आपली जी काही सिरीज आहे भावना ती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहिल्यांदा हा जो काही व्हिडिओ तो बघा. त्यात आपण प्रॉपर गोष्टी जे आहे आपण कवर केलं आहे की आपण कुठकुठल्या टॉपिकवरती आपण बोलणार आहे, म्हणजेच कुठकुठल्या टॉपिक जे ते आपल्या कोर्समध्ये आपण कवर करणार आहे. तर नक्की जाऊन हा जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती तो बघा. लर्न वेडिंग अल्बम डिझाईन कोर्स हा जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा. त्यात आपण प्रॉपर गोष्टी ज्या आहेत आपण कवर केल्या आहे की आपल्या कोर्समध्ये आपण कुठकुठल्या गोष्टी आपण कवर करणार आहे किंवा कुठकुठल्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ जे आपण बनवणार आहे. तर नक्की जाऊन तुम्ही हा जो काही व्हिडिओ फर्स्ट तो बघा. त्यानंतर आपण पार्ट 1 आपण जो आहे तो अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही जर पाहिलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन हा जो काही व्हिडिओ पार्ट 1 तो बघा. त्यात आपण प्रॉपर अल्बम साईजेस अँड टूल्सवरती आपण प्रॉपर म्हणता जो आपण कवर केला आहे. म्हणजेच तुम्ही अल्बम साईजेस जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता किंवा कुठले टूल्स जे ते आपण अल्बम डिझाईन करताना आपण यूज केलं पाहिजे किंवा अल्बमचं रेज्युलेशन जे आपण काय ठेवावं, म्हणजे स्पेजचं रेज्युलेशन जे आपण काय ठेवावं. तर अशा प्रॉपर सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या फर्स्ट पार्टमध्ये जे आपण कवर केलं आहे. तर नक्कीच जाऊन तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्ही सेकंड पार्ट जो आहे आपला हा तर तुम्ही तो पाहू शकता. तर प्रॉपर आपण सेकंड पार्ट जो आहे तो पण आपण घेऊन आलो आहे. तर नक्की तुम्ही पाहू शकता बेसिक टू ॲडव्हान्स वेडिंग अल्बम डिझाईन. तर आपण प्रॉपर सिरीज जी ते आपण चालू केली, तर यातला आपल्याला सेकंड पार्ट जो आहे तो आपण आणला आहे. तर भरपूर सपोर्ट जो आहे तुमचा पाहिजे आहे, त्यासाठी नक्की तुम्ही कमेंट करा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तर सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजेच फोटो सिक्वेन्स अँड फोल्डर सिक्वेन्स. तर म्हणजेच एक प्रकारे तुम्ही सिक्वेन्स वाईज फोटो जे ते कसे लावायचे, म्हणजेच फोल्डर वाईज, आणि फोल्डर कसे क्रिएट करायचे इव्हेंट वाईज. म्हणजेच एक आपलं जे काही वेडिंगचं इव्हेंट असेल तर आपल्याला क्लायंटकडून किंवा फोटोग्राफरकडून आपला जो काही डाटा येत असतो त्याचा आपण इव्हेंट वाईज किंवा सिक्वेन्स आहे तो आपण कसे लावायचे, फोटो कसे लावायचे आपण इव्हेंट वाईज किंवा फोटोंचं सिक्वेन्स जे ते आपण कशा प्रकारे लावू शकतो, म्हणजेच फोल्डर वाईज. तर ते सगळ्या गोष्टी जे आहेत आपण कवर करणार आहे. म्हणजेच सिक्वेन्स वाईज फोटो कसे लावायचे आणि फोल्डर कसे क्रिएट करायचे इव्हेंट वाईज, म्हणजे जेणेकरून तुमचा जो काही अल्बम डिझाईन करताना टाईम जो आहे तुमचा वाचेल. तर म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ जो आहे शॉर्ट पण बघा, कारण प्रॉपर गोष्टी ज्या आहेत तुम्हाला शिकायला भेटतील. तर फोटो सिक्वेन्स आणि फोल्डर सिक्वेन्स तर प्रॉपर बघा. तर आपला जो काही वेडिंगचा डाटा आपल्या फोटोग्राफर मित्राकडून आलेला असतो तर त्याचा इव्हेंट वाईज किंवा फोल्डरचे ते आपण कसे क्रिएट करायचे किंवा त्यांना आपण कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे. तर चला बघूया. तर आपण पहिल्यांदा आपलं जे काही फोल्डर आहे ते आपण बघूया. तर मला फोटोग्राफरकडून हा जो काही अल्बम आहे म्हणजेच डाटा आहे एका अल्बमचा तर तो मला आला आहे. तर याचं मी सिक्वेन्स जो आहे तो मी कशा प्रकारे करतो ते तुम्ही बघा. तर मला एक डाटा जो आहे तो क्लायंटकडून आला आहे मला, तर त्याचा सिक्वेन्स जो आहे तो मी कशा प्रकारे करतो तर तुम्ही तो बघा. तर अल्बम तुम्हाला दाखवतो मी 2 मिनटं म्हणतो. तर GS वेडिंग हे जे काही फोल्डर आहे ते मी क्रिएट केलं आहे. तर GS वेडिंग म्हणून तर हा सर्व डाटा जो आहे तो आपल्या क्लायंटकडून मला आला आहे. तर याचं सिक्वेन्स आहे ते मी कशा प्रकारे करतो ते तुम्ही बघा. तर प्रॉपर हळदीचे फोटो पण आहे, त्यानंतर वेडिंगचे फोटो पण आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टीच्या आहे, त्यानंतर वेडिंग्सचं गोष्टी, त्यानंतर इथं हे जे काही एंट्री कपलची ती पण आहे, त्यानंतर वेडिंगचा डाटा आहे हा सर्व, हळदी सगळ्या गोष्टी प्रॉपर, त्यानंतर कॅन्डिडेट फोटो पण आहे. तर सर्व गोष्टी तर तुम्हाला बघायला भेटतील. असा जो काही डाटा आहे तुमच्याकडे पण घेऊ शकतो. तर मी याचा सिक्वेन्स होईल तो कसा लावतो चला बनवू ते आपण बघूया. तर पहिला म्हणता म्हणजे तुम्हाला एक फोल्डर तयार करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. ते म्हणजेच न्यू म्हणजे जाऊन आपण एक फोल्डर करून घेतो. राईट क्लिक करायची, राईट क्लिक करा. इथे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल न्यू म्हणून. तर न्यू म्हणून गेल्यानंतर तुम्हाला इथं फोल्डरचं ऑप्शन बघायला भेटेल फोल्डर. तर तुम्हाला इथं टाकायचं आहे 01 हल्दी, काय म्हणून 01 हल्दी. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही फोल्डर आहे तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे. तर प्रॉपर तुम्ही ते बघा. तर तुम्हाला फोल्डर क्रिएट झालं आहे ते तुम्ही पाहू शकता. तर 01 आपण हळदी टाकलं, त्याच्यानंतर जे काही आपले हळदीचे फोटो आहे ते तुम्ही पाहू शकता. खूप प्रयत्न फोटो आहे आपले. तर हळदी जे काही फोटो असतील ते तुम्ही टाकू शकता. तर इथून माझे फोटो जे ते मी चालू केले. तर मी बघतो तर दोन्हींचे फोटो पण येतं, ब्राईडचे पण आहे आणि ग्रूमचे पण फोटो, ग्रूमचे पण आहे आणि ब्राईडचे पण आहे. तर नक्की ते बघा. तर मी इथपर्यंत जे काही फोटो घेऊन ते मी सिलेक्ट केले पाहू शकता. इथपर्यंत आपला जो काही हळदीचा मुवमेंट आहे तो आपला झाला आहे. तर मी इथपर्यंत सगळे फोटो जे हळदीचे ते मी सिलेक्ट केले आणि राईट क्लिक करून डायरेक्ट कट करून डायरेक्ट मी 01 हळदीच्या फोटोमध्ये मी डायरेक्ट पेस्ट करतो. तर मी सगळे फोटो जे आपले हळदीचे ते मी पेस्ट केले, 01 नाव दिलं आहे फोल्डरला हळदीचा, तो पाहू शकता. तर आपल्या आता फोटो राहिले ते म्हणजेच पोर्ट्रेट आहे, कॅन्डिडेट फोटो आहे ते पाहू शकता कॅन्डिडेट. तर याला मी परत एक फोल्डर मी क्रिएट करतो. तर याला नाव देतो मी
02 कॅन्डिड काय म्हणून 02 कॅन्डिड. तर एक फोटो तयार केला मी. त्यानंतर जेवढे पण कॅन्डिड फोटो आहे आपले, कपलचे असो किंवा ब्राईटचे असो किंवा ग्रूमचे असतील, तर जेवढे पण फोटो आहे नाईटचे, तर ते मी राईट क्लिक करून कट करतो. हे पण त्यानंतर इथं 02 कॅन्डिडमध्ये मी पेस्ट करतो. तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या. तर मी कट केले. त्यानंतर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हा जो काही आपला मुवमेंट आहे, मुवमेंटनुसार तुम्ही सर्व गोष्टी आहेत तुम्ही करू शकता. तुम्ही XYZ कुठले नाव तुम्ही आपल्या फोल्डरला तुम्ही देऊ शकता. तुम्हाला समजेल तसं नाव जे आहे ते तुम्ही देऊ शकता. ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला जसं समजतं आहे किंवा कुठला मुवमेंट चालू आहे तशा पद्धतीने तुम्ही नावं तुम्ही देऊ शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही जे काही नाव असतील इव्हेंटचे ते तुम्ही फोल्डरला तुम्ही देऊ शकता. जसं की मी दिलं आहे 01 हल्दी 02 कॅन्डिड. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर मी ते 02 रिनेम करतो, इथं हल्दी कॅन्डिड टाकतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर समजेल. हल्दी कॅन्डिड म्हणजे समजायला आपल्याला सोपं जाईल. हल्दी कॅन्डिड टाकला. त्यानंतर आता आपल्याला मुवमेंट काय दिसतं माहिती आहे का? तर डान्सचा मुवमेंट दिसतो आपला डान्स. तर डान्सचा मुवमेंट आहे. त्यानंतर मी परत एक राईट क्लिक करून एक न्यू फोल्डर जे ते मी क्रिएट करतो आणि याला नाव देतो मी 03 डान्स. तर 03 जे हल्दी डान्स. तर मी एक नाव देतो हल्दी डान्स. तर प्रॉपर मी हल्दी डान्स हे जे काय नाव आहे ते मी प्रॉपर दिलं आहे. तर जेवढे पण मला फोटो दिसत आहे हल्दी डान्सचे, तर ते मी एका फोल्डरमध्ये ह्या फोल्डरमध्ये मी ते टाकून घेतो. तर पाहू शकता आपल्याला इथपर्यंत फोटो जे ते आपल्याला डान्सचे बघायला भेटत आहे. तर राईट क्लिक करा, कट अँड डायरेक्ट पेस्ट. सर्व फोटो जे हल्दीचे डान्सचे ते इथं आले. ते आपला मुद्दा एक कवर झाला. त्यानंतर मला इथं जो काही ग्रूमचा पार्ट आहे तो बघायला भेटतो आहे. पाहू शकता ग्रूमचा जो काही पार्ट आहे तर तो बघायला भेटतो मला. ही मुवमेंट जी ते मला इथं बघायला भेटते. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तर पाहू शकता ही जी काही मुवमेंट ती मला बघायला भेटते. तर ते पाहू शकता तुम्ही. तर इथपर्यंत आपली जी काही ग्रूमची मुवमेंट आहे इथं बघायला भेटते मला. तर तुम्ही ते पाहू शकता इथपर्यंत आहे. तर मी एक परत राईट क्लिक करून एक फोल्डर तयार करतो मी न्यूमध्ये देवट. तर 04 ग्रूम नाव देतो मी त्याला 04 ग्रूम. तर याच्यामध्ये जेवढे पण मला फोटो दिसत आहे ग्रूमचे मुवमेंट आहे कुठले असेल ते मला माहीत नाही आहे, पण आपल्याला जे बघायला भेटतं किंवा आपल्याला जे विचार येते मनात ते तुम्ही टाकू शकता. तर याचा फोल्डर जे तुम्ही ते बनवू शकता. तर मी हे फोल्डर जे ते मी तयार केलं आहे 04 ग्रूम नावाचं. त्यानंतर आपण आता जे काही बग्गीचे फोटो आहे तुमच्या भाषेत तुम्ही ते काही पण म्हणू शकता, पण इथं जे काही बग्गीचे फोटो आहे ते मी इथं टाकतो आहे. तर पाहू शकता. आणि जो काही मुवमेंट आहे त्यानंतर मी इथं एक नवीन फोल्डर तयार करतो आणि याला नाव देतो मी. त्यानंतर इथं तुम्हाला दिसायला भेटते कपल एंट्री वाटतं. प्रॉपर कपल एंट्री तुम्हाला बघायला भेटते. तर कपल एंट्री जी काय ती तुम्हाला बघायला भेटते 04 कपल एंट्री. तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल फोल्डरला ते तुम्ही देऊ शकता. फक्त तुम्हाला समजेल की आपण कुठल्या फोल्डरमध्ये कुठले फोटोज आहे. म्हणजे इव्हेंटनुसार तुम्ही हे जे काही सिक्वेन्स आहे ते तुम्ही तयार करू शकता. तुम्ही फोल्डरला तुमच्या हिशोबाने नावं जे ते तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते नावं जे ते तुम्हाला समजतील. यासाठी तुम्ही जे काही नाव असतील ते तुम्ही देऊ शकता. तर मी 05 एंट्री नाव जे कपल एंट्री तर ते मी देतो आहे. तर तुम्ही XYZ कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता 05 एंट्री कपल एंट्री. तर जेवढे पण कपल एंट्रीचे फोटो आहे आपले तर ते तुम्ही देऊ शकता. तर हे बघू शकता इथपर्यंत मला दिसत आहे, इथपर्यंत दिसत आहे. तर मी कट करून डायरेक्टली या 05 कपल एंट्रीमध्ये मी पेस्ट करतो. तर पाहू शकता. त्यानंतर एंट्रीचे फोटो पोर्ट्रेट आपले कॅन्डिड पण आहे. तर त्यासाठी मी एक नवीन फोल्डर तयार करतो. तर कॅन्डिड पण आहे त्याच्यासाठी नवीन एक फोल्डर तयार करतो मी. ते त्या फोल्डरचं एक पेज आहे ते बनून जाईल. तर पाहू शकता एंट्री. तर पहिल्यांदा 06 एंट्री. तर त्याच्यानंतर जे काही 3 फोटो आहे म्हणजेच कॅन्डिड ते मी तिथं कट करून पेस्ट करतो प्रॉपर. पाहू शकता याचं एक पेज आहे ते तयार होईल. तर सिक्वेन्स वाईज आपले जे काही फोल्डर आहे ते आपण करतो आहे. त्यानंतर इथं हे जे काही हे जे काही 2 फोटो आहे हे पण मी कट करून आपले जे काही कपल एंट्री 05 कपल एंट्रीमध्ये मी पेस्ट करतो. पाहू शकता. तर असे पण फोटो तुम्हाला बघायला भेटले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ते टाकू शकता फोल्डरमध्ये. तर प्रॉपर बघा. त्यानंतर आता आपण 07 नाव देऊ.
आता डायरेक्ट वेडिंगचे फोटो आपले झाले, तर वेडिंगमध्ये आपण डायरेक्ट 07 वेडिंग तर याच्यामध्ये जेवढे पण तुम्हाला वेडिंगचे फोटो दिसत आहे ते तुम्ही टाकू शकता डायरेक्टलीरित्या. कारण की आपला जो काही वेडिंगचा जो काही मुवमेंट आहे तेवढा स्टार्ट झाला आहे परंतु, तर डायरेक्ट जोपर्यंत तुम्हाला वेडिंगचं नसते ग्रुप फोटो असतील XYZ जे काय असतील तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. किंवा तुम्ही मग डायरेक्टली बाकीचे कॅन्डिडेट जे असतील ते काढून तुम्ही बघा इथे तुम्हाला कॅन्डिडेट दिसत आहे तर ते तुम्ही टाकू शकता. कपल पोर्ट्रेट आहे तर पाहू शकता जे काही आपले जे काही कॅन्डिडेट ते तुम्ही सेपरेट फोल्डरमध्ये तुम्ही टाकू शकता. इथं तुम्हाला बघायला भेटेल हे बघा कॅन्डिडेट, तर बाकीचे तुम्ही वेडिंग कॅन्डिडेट म्हणून जे काही फोल्डर आहे ते पण तुम्ही तयार करू शकता. मी डायरेक्टली त्या जेवढे काही फोटोज आहे वेडिंगचे ते कट करतो मी डायरेक्टली त्या, आणि आपले जे काही फोल्डर आहे त्यात मी डायरेक्ट पेस्ट करतो 07 वेडिंगमध्ये जे काही फोटोज आहे ते मी डायरेक्टलीरित्या पेस्ट करतो. ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे जे काही कॅन्डिडेटचे फोटोज आहे ते तुम्ही सेपरेट फोल्डरमध्ये तुम्ही टाकू शकता. मला जर वाटत असेल तर तुम्ही सेपरेटलीरित्या जे काही कॅन्डिडेटचे फोटोज आहेत तुम्हाला हे असेल त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर हे असतील त्यानंतर पाहू शकता हा एक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर हा एक आहे, त्यानंतर हा एक आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर कट करून डायरेक्टरित्या तुम्ही न्यूमध्ये जाऊन डायरेक्टली त्या 08 वेडिंग कॅन्डिडेट डायरेक्टली तुम्ही एक कॅन्डिडेटमध्ये तुम्ही डायरेक्टलीरित्या पेस्ट करू शकता प्रॉपरलित्या. तर डायरेक्टलीरित्या तुम्ही पेस्ट करू शकता प्रॉपर पाहू शकता. त्यानंतर आपण आता डायरेक्टलीरित्या आपले जे काही कपलचे जे काही पोर्ट्रेट आहे ते आपले बाकी बघता. आता कपलचे पोर्ट्रेट आहे त्यानंतर आपले जे इंड फोटो आहे हे पाहू शकता. तर याचं मी एक सेपरेट फोल्डर पण तयार करून घेतो. सेपरेट फोल्डर वेडिंग इंड म्हणून नावाचं ओके. त्यानंतर हे 3 फोटो कट करून मी डायरेक्टली इथं पेस्ट करतो पाहू शकता. आणि त्यानंतर जेवढे काही आपले जे काही कॅन्डिडेटचे फोटो आहे पोर्ट्रेट आहे त्याचं मी एक सेपरेट फोल्डर तयार करून घेतो. तर कपलचे जे काही फोटोज आहे हे सर्व सिलेक्ट केले, कट आणि डायरेक्टली पेस्ट. तर तुम्ही पाहू शकता वन सिक्वेन्स जरी आपले जे काही फोटो आहे ते आपले लागले तर इथं मी नाव देऊन देतो 09. तर हे बघू शकता. तर प्रॉपर जे काही आपले जे काही सिक्वेन्स वाईज फोटो पण आपले लागले त्यानंतर आपण फोल्डर पण आपण तयार केले सिक्वेन्स वाईज, तर तुम्ही पाहू शकता. तर सिक्वेन्स वाईज आपले जे काही फोटो आहे आपण तयार केले. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल म्हणून पाहू शकता हल्दीमध्ये त्यानंतर आपण 02 हल्दी कॅन्डिडेट तर पाहू शकता त्याच्यामध्ये हल्दीचे कॅन्डिडेट आहे. त्यानंतर 03 हल्दी डान्स, त्यानंतर 04 ग्रूमचे फोटो आहे ग्रूमचे, त्यानंतर 05 कपल एंट्री आहे पाहू शकता प्रॉपर. त्यानंतर 06 एंट्री आहे तर हे कॅन्डिडेटची एंट्री आहे. त्यानंतर 07 वेडिंगचे सर्व फोटो आहे वेडिंगचे. त्यानंतर 08 वेडिंग कॅन्डिडेट फोटो आहे. त्यानंतर 09 वेडिंग एंड आणि शेवटचं जे काही फोटो आहे आपले कपल ते आपले डायरेक्ट कपलचे फोटो आहे ते तुम्ही डायरेक्टली त्या यूज करू शकता. तर म्हणून हे जे काही सिक्वेन्स आहे तर अशा प्रकारे आपलं जे काही सिक्वेन्स आहे आपल्याला लावायचं असतं. तर फोटो सिक्वेन्स आणि फोल्डर सिक्वेन्स तुम्हाला जर आजचा खरंच मुद्दा समजला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, कारण की असेच टॉपिक जे ते आपण कवर करणार आहे पुढे पण. तर नक्की जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो काही व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आपले फोटो आपण मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन एका भारी व्हिडिओमध्ये. तर म्हणतात जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या एका पार्ट 3 मध्ये. तर भेटूया.